नमस्कार. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आम्ही या मधमाशी पालन विभागामध्ये फक्त मधमाशी पालन न करता त्यावर थोडं संशोधनसुद्धा आमचं चालू आहे, जेणेकरून मधमाशांना कोणत्या वातावरणात त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळता येईल याचा थोडा डाटा जर आपल्याला मिळाला तर अजून आपल्याला मधमाशांच्या विषयी त्यांना पेट्या डिझायनिंगमध्ये किंवा त्यांना अजून त्याच्यामध्ये कसा बदल करता येईल जेणेकरून त्यांची संख्या चांगली वाढेल आणि आपल्याला जास्तीत जास्त मध उत्पादन त्याच्यातून होईल, या दृष्टीने आम्ही थोडं संशोधन सुरू करतो आहे. त्याचाच भाग म्हणून आज एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो आहे. तर ही मधमाशाची पेटी तुम्ही इथं बघताय आणि मधमाशांचं काम इथं त्यांच्या समोरच्या एंट्रीतून चांगल्या प्रकारे चालू आहे. तर या पेटीमध्ये आम्ही एक तापमान मापक एक वायर तुम्हाला दिसते. ही वायर आतमध्ये पेटीमध्ये मधमाशांच्या कॉलनीमध्ये आम्ही पाठवली आहे आणि त्या वायरला एक सेन्सर आहे. त्या सेन्सरद्वारे आपल्याला या पेटीतील आर्द्रता आणि या पेटीचं तापमान सध्याचं किती आहे याची कल्पना आपल्याला येथे येऊ शकते. म्हणजे वेगवेगळ्या उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या तिन्ही ऋतूमध्ये मधमाशा त्यांचं तापमान कसं मेंटेन करता यावर थोडं संशोधन आम्ही सुरू केलं आहे. त्या दृष्टीने हा व्हिडिओ मी आज बनवला आहे. तर आज तुम्ही इथं रीडिंग आम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस रीडिंग घेत असतो आणि अशा जवळपास 10 पेट्यांना आम्ही हे सेन्सर इथं लावलेले आहेत. तर त्याचा डाटा येऊन आपल्याला पुढं त्याचा स्टडी करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आता या पेटीचं रीडिंग जर आपण म्हणायचं झालं तर 58% सध्या आर्द्रता या पेटीमध्ये आहे आणि 30 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर या पेटीमध्ये सध्या आकडा दाखवतो आहे. तर आपण गोदागिरी फार्मचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.